मी जे म्हणतोय की कॉमन मॅनला निवडणुका ॲक्सेसेबल नाही राहिल्या, ह्याचाच हा भाग आहे. आता सर तुमचाच प्रश्न मी एक्सपांड करून एक्सप्लेन करतो. निवडणूक होणार होती 2 तारखेला, म्हणजे उद्या. काल जजमेंट आलं, म्हणजे 30 तारखेला जजमेंट आलं. आता 30 तारखेला जजमेंट येऊन ते कधी निवडणुका पोस्टपोन केल्यात? 20 तारखेला, म्हणजे 18 दिवस प्रचार वाढवला. आता कॉमन मॅनला, सर्वसामान्य नागरिकांना, जो लोकवर्गणीमध्ये किंवा लोकांच्या मदतीने एक निवडणूक लढायचा प्रयत्न करतोय, त्याला 18 दिवस हा कॅम्पेन पिरियड बीजेपीच्या यंत्रणेच्या विरुद्ध किंवा काँग्रेसच्या यंत्रणेच्या विरुद्ध सस्टेन होणार आहे का? तर तो बिलकुल नाही होणार आहे. बीजेपीला सेंट्रल पैसा येतो, नगरपालिकेकडनं पैसा येतो, नगरपंचायतींकडनं पैसा येतो, तसाच राज्याकडनं पैसा येतो. बीजेपीची यंत्रणा आहे, बीजेपीच्या LED व्हॅन्स असतील, कार्यकर्त्यांची फौज असेल, वेगवेगळ्या कॅम्पेन मशिनरीज असतील, ह्या 18 दिवस जुमानी कामाला लागणार आहेत. पण आता हा नागरिक, जो सर्वसामान्य नागरिक आहे, अपक्ष म्हणून उभा राहिलाय आणि लोकांची इच्छा होती, लोकांचं गुडविल होतं त्याच्या वॉर्डामध्ये म्हणून तो उभा राहिलाय, त्याला 18 दिवस हे कॅम्पेन सस्टेन होणार आहे का? तर ते बिलकुल नाही होणार आहे. आणि म्हणून मी म्हणतो की तडकाफडकी इलेक्शन्स पुढे मागे करणं, एकत्र इलेक्शन्स घेणं मुद्दामून आणि मग ते पुढे ढकलणं, हा एका अर्थाने इलेक्शन्सला, एक सर्वसामान्य साधारण माणूस इलेक्शनला उभाच नाही राहू शकणार, किंवा उभा राहिला तरी तो नक्की पडलाच पाहिजे, या पद्धतीची यंत्रणा ही बीजेपीने उभी केलेली आपल्याला दिसते.